मला वाटतं ह्या पावसाळी अधिवेशनात सरांनी गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला, राज्य घोषित केलं. ते घोषित केल्यानंतर आमच्याकडे काही तक्रारी आल्या की काही खाजगी कॉलेजेस असतील किंवा शाळा असतील तिकडे परीक्षा घेतल्या जातात या काळात. ते पण आहे आमच्याकडे की कुठच्या शाळेत आणि कधी, म्हणजे 26 तारखेला परीक्षा आहेत, 27ला सुट्टी, 28 पासून परत परीक्षा चालू होत्या. तर माझं म्हणणं आहे की हे मी तुम्हाला देतो नंतर. राज्य दिल्यानंतर मला वाटतं की किंवा शाळांमध्ये हा सगळ्यांचा उत्सव आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी तो आनंदात साजरा केला पाहिजे. लोक कोकणात येतात, तिकडे गावी जायचं असतं त्यांना, आई वडील गेले तरी पोरगा इकडे परीक्षेसाठी थांबली तर कुठेतरी ते वातावरण असतं. एवढीच मागणी होती की काळात सगळे परीक्षा रद्द कराव्या आणि हा सण आनंदात साजरा करावा. सगळे वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाण्यापेक्षा मला वाटलं की कल्चरल मिनिस्टर आहेत, मला वाटतं ह्यांनी जाहीर केलं आपल्या पावसाळी अधिवेशनात उत्तम कल्पना आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडे येऊन त्यांनी सगळ्यांना एक परिपत्रक काढायला सांगितलं बरं होईल. मला वाटतं 27 तारखेला त्याच्यामुळे सगळीकडे जाण्यापेक्षा एक निरोप गेला तर मला वाटतं नाही. आम्ही बाहेर खूप जुने संबंध आहेत, त्याच्यामुळे आम्ही खाजगी असं काय राजकीय सगळ्या बोर्डांसाठी मला वाटतं त्या सगळ्यांसाठी त्या ह्या गणेशोत्सव साजरा करतात. नकोच पण सुट्टी पण मिळाली पाहिजे एवढी आमची मागणी होती. आणि ठाकरे घराण्याचं विशेषतः राज ठाकरेंचं विशेष जवळी दिवसात झाली होती, एकदा ती वैयक्तिक जवळ झाली का? नाही, असं मला असं ते दुरावले होते. मला ते आशिष खूप, त्याच्यामुळे ज्या टीका होतात त्या मला राजकीय होतात, कधी असं वैयक्तिक टीका होत नाही आणि असल्याच पाहिजेत. जर विरोधी पक्ष असेल तर मला सरकारवर टीका आम्ही कधी चुकलं तर तुम्ही आम्हाला समजवलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्याच्यात वैयक्तिक कधी दुरावा होत नाही. मला वाटतं साहेबांनी सरप्राईज आहे. मला वाटतं की आज आपण इथं मर्यादित ठेवू, कारण त्या दिवशी मी राहिनोच गेले 4-5 दिवस जो पाऊस पडला त्या पावसात बेहाल झाले मुंबई. 5 दिवसांमध्ये मुंबईच्या रस्त्यांना पडलेले मी अनेक वर्ष बोलतोय ह्याच्यासाठी. सरकार आले गेले किती पहिल्यांदा पाणी एकच उत्तर आहे, एकदा नाशिकमध्ये दिली तुम्हाला कळलं काय झालं. त्याच्यामुळे हे इंग्लिश मराठी बस. थँक्यू. तुझे हो